स्टार इंडिया वनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तिसगाव येथे रास्ता रोको। 8 दिवसात कारवाई न झाल्यास एसपी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा। पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे व बुद्रुक तसेच शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथील ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी तिसगाव येथील हायस्कूल चौकात पाथर्डी अहिल्यानगर मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन 15 दिवस उलटूनही संबंधित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। आरोपी खुलेआम फिरत असून अर्जदारांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच आरोपी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गावात येत असून दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरवल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय तपास सक्षम अधिकाऱ्याकडे सोपवण्यात यावा, आरोपींना मदत करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून 8 दिवसांच्या आत आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। मात्र पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानुसार 8 दिवसांच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल। त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। प्रतिनिधी अक्षय वायकर, पाथर्डी। आरोपीचा शोध घ्यायचं काम चालू आहे। आरोपी मिळाले की आम्ही 100% अटक करणार। तुम्हाला काय माहिती मिळाली आम्हाला सांगा। कधीही मिळू, रात्री कधीही मिळू माहिती आम्हाला सांगा। पोलीस येतील, आरोपी अटक होतील। असं कधी होणार नाही की पोलीस आले नाही म्हणून। आम्हालाही माहिती आहे, आम्ही तुम्ही सांगायच्या अगोदर आता जे लोक आले त्यांना माहिती आहे आम्ही सिरियस गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये 307चा। त्यांना बेलही होणार नाही, ते अटकच होणार। फक्त ते मिळणं गरजेचं आहे। असं होत नाही की पहिल्या दिवशी आरोपी मिळेल, काही मिळतात काही राहतात। जशी माहिती मिळेल तसं माहिती मिळाली की त्या आरोपी अटक होणार। आज सगळ्या पोरीला आम्ही दोघीतून पोरीला इकडे घेऊन आलो होतो, कारण का आम्हाला भीती वाटते। आम्हाला शाळेत नाही जायचं, 15 झाले कसे पोरी शाळेत जात नाही आणि आम्हाला पण राहणं जावं लागतं, एकट्याला राहणं जावं लागतं। राहणं जायला पण भीती वाटते आणि अजूनही आरोपी फिरतात। संध्याकाळी रात्री चक्राला येतं, कोणी जागे येतं, कोणी झोपलेलं येतं, हे पण बघायला येतं आणि धमकी सुद्धा देऊन जाते ते। तरी पण अजून प्रशासन लोक काही करू नाही राहिले। त्यासाठी हे वेळेस जर नाही झालं तर पुढच्या वेळेस आम्ही आंदोलनाला 100% बसू। माझी मुलगी स्वतः गावात शाळा जाती, आज जायला घाबरत होते आणि सगळे इकडे आलो होतो। म्हणलं जाय काय नाही होत, जाय शाळेमध्ये। माझा मुलगा पण सुसायचा, ते पण जात नव्हता। त्याला वाटलं आज मी सगळे गेले इकडं, परत काही होईन का काय। माझ्या दिराची काही हे नसताना इथं मारलं त्यांनी। मी एकटी पळत गेले तर तिथं कुणी नव्हतं, इथं बियाबान आणलं त्या माझ्या दिराला। अमोल आप्पा नलवडे, राहणार सोमठाणे नलवडे, तालुका पाथर्डी। 2 तारखेला 2 जुलैला आमच्या गावामध्ये संध्याकाळच्या 5च्या सुमारास या आरोपी संतोष खवले, मालिक खवले, अमोल खवले, विनायक खवले आणि इतर 5 ते 7 आरोपींनी येऊन गावामध्ये दहशत निर्माण करून अनेकावर जीव घेणे हल्ले केले। आमच्या महिला माता भगिनी यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली। असा निंदनीय प्रकार त्या 2 तारखेला घडला। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज 20 तारखेला रास्ता रोको तिसगाव येथे केला। आज तिसगाव येथे रास्ता रोको करत असताना स्वतः API आले होते। स्वतः याची दखल घेण्यासाठी TSI किंवा वरिष्ठ खात्याचे कोणीच आलेले नव्हते, परंतु प्रशासनाला सहकार्य आणि माणुसकीची जाण म्हणून आम्ही जास्त उपोषण ताणून धरलं नाही, आंदोलन ताणून धरलं नाही। तर आमच्या यामध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी आणि आरोपीचे ते तपासी अधिकारी आहेत, ते 18 दिवस होऊनही आरोपीला अटक करत नाही। ते तपासी अधिकाऱ्यांनी केलंय काय, त्यांची तात्काळ बदली करून त्यांच्याकडून तपास काढून तो API कडे वर्ग करण्यात यावा अशी आमची एक मागणी आहे। आणि आरोपीला मदत करणारे त्यांचे पोलीस स्टेशन मधले जे नातेवाईक आहेत, जे नातेवाईक त्यांना फोन करून सांगताय की तुम्ही थांबा, येऊन इथं थांबा, तिथं थांबा, आम्ही इकडे चाललो, यांचे CDR देखील चेक केले पाहिजेत आरोपीला यांच्या नातेवाईकांचे। आताच कोरडगाव येथील एक घटना घडली नुकतीच, की 15 तारखेची घटना। त्यात आरोपी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये असताना त्यांना
त्यांच्या नातेवाईकांनी धमकवलं पोलीस अधिकाऱ्यांनी आणि गुन्हा दाखल करू नका, तुला जीवच मारून टाकू. आणि हेच लोक सांगतायत की आम्ही पीआयची बदली आम्ही करून आणली, पीआयची बदली केली, पीआयच्या बदलीसाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले. आम्ही सांगतो तेच पीआय ऐकल. म्हणजे इथपर्यंत त्यांची बोलण्याची भाषा जाते त्या नातेवाईकाची. आणि चौथा मुद्दा असा आहे, आरोपी हा रात्रपणे फिरत असून रात्रीच्या वेळी हा गावामध्ये येतो. गावामध्ये दोन प्रकार घडलेत रात्रीच्याला येऊन, परंतु गावाच्या सतर्कतेमुळे ते आरोपींना आम्ही पिटाळून लावलं. हे रात्री येत असल्यामुळं लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती राहील की सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या टायमाला आणि संध्याकाळी 8-8:30च्या टायमाला आपली पोलीस गस्त जी गाडी असते ती 2 टाइम कंपल्सरी ह्या आरोपी अटक होत नाही तोपर्यंत तरी आली पाहिजे, जेणेकरून गावात लोकांना भीतीचं वातावरण थोडंसं कमी होईल. आणि एवढं होऊनही 8 दिवसाच्या आत जर आरोपींनी अटक केलेली नाही, त्यांनी शब्द दिला की 8 दिवसात आम्ही आरोपी अटक करू, 8 दिवसात जर आरोपी त्यांनी अटक केले नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही एसपी ऑफिसला जाऊन करणार आहोत. याची प्रशासनाने आणि पोलिसांनी याची दखल गांभीर्यपूर्वक घ्यावी, एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा स्टार इंडिया. फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1ला फॉलो करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.